तात्या अहो कशाला बोलवले आपल्याला? अगं काय माहित, अचानक फोन आला, गाठ घ्यायची म्हणाला. काय सांगा बी तयार नाही अगं माणूस. आपलं घर बळकावून बसलाय तो माणूस. आणि तात्या तो जर का भलत तर काय बोलला का नाही तुम्ही ऐकून घेणार नाही बरं का. अगं काय म्हणतोय ऐकून तर घेऊ. काय बोलतो सर तर बोलू नको बरं का, आपलं घर त्याच्या ताब्यात. नाही उगा जास्तीचं काय ऐकून घेणार नाही मी. नमस्कार सुरेशराव. नमस्कार. लई वेळ वाट बघायला लावली नाही ना? नाही नाही. ही तुम्ही काय तुमची लेख? हा हा. पोरी लई नाव ऐकलंय बरं का तुझं. चांगलं का वाईट? अर्थात चांगलंच, म्हणून तर अर्जंट बोलून घेतलं तुम्हाला. काय काम होतं साहेब? हा, मी मार्केटमध्ये तुमची चौकशी केली. मग कळलं सुरेशराव म्हणजे प्रसिद्ध आचारी. तुमच्या जेवणाची तारीफ सगळीकडनं ऐकली आणि सुमीच्या खानावळीचंही कौतुक ऐकलंय. एकूण काय तर तुम्ही एकदम चांगली माणसं आहात, हाच रिपोर्ट आलाय सगळीकडनं. हा, मग असल्या चांगल्या माणसाबरोबर नुसतं व्यवहारी राहून चालणार नाही. कसं आहे, आजकाल पैसा लई महत्वाचा, पण फक्त पैशावरच चालत नसतं. माणुसकी पण जपायला पाहिजे का नका? होय, आणि ती तर पाहिजेच की. म्हणूनच मी तुमचं घर तुम्हाला परत द्यायचं ठरवलंय. काय? होय, या चाव्या. आता राहा तुमच्या घरात तुम्ही परत. आणि ते कर्ज? अहो तुम्हाला जमल तसं फेडा. अहो बंद करायचा मला काय फायदा? खरंच काय म्हणजे असं अचानकच कसं? मी पक्का धंदेवाईक माणूस आहे बरं का. 1 रुपया बुडू देणार नाही मी माझा. माणसं पैसे घेताना विचार न करता घेतात आणि मग परत देताना टोलवाटोलवी करतात. म्हणून मी ठरवलंय काहीतरी तारण असल्याशिवाय मी पैसेच देत नाही. पण तुम्ही भली माणसं आहे, कुणाचा 1 रुपया बुडवत नाही हे कळलंय मला. मग मी घर ताब्यात ठेवून काय करणार? त्यापेक्षा तुम्ही वापरा ते. खरंच म्हणताय ना तुम्ही? होय, आम्ही लवकरात लवकर कर्ज फेडणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका. आणि खरंच साहेब, जगात माणूस की शिल्लक आहे हे दावून दिलं बघा तुम्ही. चला येऊ मी. हा या. सुमी, आपलं घर मिळालं आपल्याला परत. होय तात्या, आता आपण लवकरात लवकर कर्ज फेडू म्हणजे ती खऱ्या अर्थानं आपलं होईल. हा सुमी, आपण लवकरच कर्ज फेडायचं बघ. हा, फेडायचं. समर, मी तुला आधीच सांगितलं होतं, सुमनच्या पत्रिकेत राजयोग आहे म्हणून मी तुझं आणि सुमनचं लग्न करायला तयार झाले. चल. काय गुरुजी, तुम्ही बघितली होतीत ना पत्रिका? हो, मीच बघितली होती. मग तुम्ही खोटी पत्रिका का दिलीत आम्हाला? नाही ताई मॅडम, मी खोटी पत्रिका नाही दिली. मग हे गुरुजी खोटं बोलतायत का? जन्मतारखेच्या ज्या मला डिटेल्स दिल्या होत्या त्यावरून ही पत्रिका खोटी आहे. ही सुमनच्या जन्मतारखेची नोंद. मी जन्मतारखेवरून पत्रिका नाही तयार केली. मला जी पत्रिका मिळाली ते बघून मी सांगितलं. मग कुठे आहे का ते? नाही, पण ही पत्रिका खोटी आहे. संख्या गुरुजी, तुम्हाला पत्रिका कुठून मिळाली? मला बबननं दिली. बबन, तू सुमनची पत्रिका संख्ये गुरुजींना दिली होतीस? होय, मीच दिलेली पत्रिका. आणि तुला कोणी दिली होती? मला सुरेशने दिलेली. अहो, ते सुमीचा तापटपणा कमी व्हावा म्हणून सुरेशने पत्रिका दाखवाय दिली होती माझ्याकडे. मी जी पत्रिका बघितली त्याच्यामध्ये प्रबळ राजयोग होता, म्हणून मी सांगितलं की हीच ती पत्रिका. अच्छा, म्हणजे सुरेशरावांनी खोटी पत्रिका दिली होती. पण का? अरे समरशी लग्न व्हावं म्हणून. समर बघ,
आपल्याला फसवलंय सुमन आणि तिच्या वडिलांनी. नाही मम्मा, ते असं करणारच नाही. समर, अरे एवढे साक्षी पुरावे आहेत तुझ्या समोर आणि तू नाही कसं म्हणतोय? मम्मा अगं, पण तुम्ही का फसवेल आपल्याला? तेच तर कळत नाहीये समर. पैशासाठी आता एवढ्या मोठ्या घरात कुठल्या मुलीला यावंसं वाटणार नाही. मामा उगीच काही आरोप करू नका सुमीवर. नरसिंगराव, सुमी तशी नाहीये. मग खोटी पत्रिका देऊन फसवायचं कारण काय? मम्मा, माझा अजिबात विश्वास नाही आहे असल्या गोष्टींवर. पण समर, माझा विश्वास आहे ना, आणि विश्वासच तोडला इथे. खोटी पत्रिका दाखवून माझ्या मुलाशी लग्न केलंय तिने, आणि हे सगळं पैशासाठीच केलं असणार. मम्मा बास, पत्रिका जरी खोटी असली तरी सुमी खरी आहे. आपण प्लीज हा विषय इथेच थांबूयात ना. समर, अरे कसा थांबू हा विषय? फसवलंय तिने तुला आणि मला. मम्मा अगं, सुमी आणि तात्या पैशाला किंमतच देत नाहीत, तर फसवलं कसं म्हणतेस तू? ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी गप्प बसते. पण सुमन आणि तिच्या वडिलांनी खोटेपणा केलाय हे मात्र नक्की. नरसू, सुमन कुठे? दोघही गायब आहेत ताई. गायब आहे? कुठे गेलेत? माहिती नाही. आपण प्लीज हा विषय आता इथेच थांबूयात आणि सुमी आणि तात्यांपर्यंत हा विषय पोहोचणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया आता प्लीज. बघून गुरुजी, आणि हा पत्रिकांचा विषय मला पुन्हा या घरात नकोय. बघून चल. या गुरुजी. ताई अगं, काय हे? तू एवढी सगळी तयारी केली, सगळे पत्ते जमवलेस, आणि समोर विश्वास नाही म्हणून सगळी रमी विस्कटून गेला की. हे सगळे सुरुवातीचे पत्ते होते. उद्याचे सगळे पत्ते वेगळे. उद्या या खानावळवालीचा निकाल लावायचा आहे आपल्याला, लक्षात ठेव. उद्याचा डाव वाया जाणार नाही. आज एक प्रयत्न केला अनुराधाने, पण समोरचा पत्रिकेवर विश्वास नाही म्हणून निभावलं. पण उद्या अजून काहीतरी भयानक करणार आहे अनुराधा. तिचं डोकं फार विचित्र चालतंय. ती काय करेल याचा नेम नाही. काय करायचं? उद्या मी बघते. पायलट, अरे खुश खबर आहे. काय? आम्हाला आमचं घर ताब्यात मिळालं. कसं काय? अरे ते सावकार नाही का, त्यानं फोन केला तात्यांना. मग मी आणि तात्या त्याची गाडी घ्यायला गेलो. पायलट, त्यानं हातात चाव्याच दिल्या घराच्या. आणि त्याचे पैसे? अरे तू म्हणला तुम्हाला जसं जमल तसं द्या. म्हणजे त्यानं माझ्याबद्दल तात्यांबद्दल जरा चांगल्या गोष्टी ऐकल्या. आम्ही कोणाचे पैसे बुडवत नाही हे समजलं त्याला. तात्या लय खुश झाल्यात बघ. अरे वा, मस्तच. चला, एक चांगली गोष्ट झाली आज. होय, पण पायलट, खानावर तेवढी हितनं लवकरात लवकर हलवली पाहिजे बघ. नाही नको, राहू दे इथेच. का? कर्ज फिटायचंय ना अजून. फिटलं नाही नाही, फेडायचं आहे. मग जोवर कर्ज फिटत नाही तोवर खानावळ इथेच राहू दे. कर्ज फिटायचं म्हणून तू इकडून तिकडे सायकलवर करणार, दमणार, त्यापेक्षा जोवर कर्ज फिटत नाहीये तोवर खानावळ इथेच राहील. ठीक आहे, तू म्हणशील तसं.
पायलट काय झालं रे? तुम्ही मी राजकारण सोडायचं म्हणतोय का? हा पायलट स्क्रूडिला झालाय का तुझा? हे काय मधीच? तुम्ही राजकारण अवघड आहे का? माणसं इथे एकमेकांच्या जीवावर उठतात. उगीच फंदात पडलं मी याच्या. पायलट अरे जगात कुठलीच गोष्ट सोपी नसत्या. मग तू काहीच करणार नाहीस का? तसं नाही ग, पण राजकारण जरा जास्त अवघड आहे. आता बघ ना, माझ्यामुळे उगीच तुझ्यावर आरोप होत आहेत. पायलट तुम्ही असल्या आरोपांना अजिबात घाबरत नसती. तुझ्या आता लोड घेऊ नका. तसं नाही ग सुमे, पण उगीच माझ्यामुळे तुला त्रास नको. हे बघ पायलट, जे तुझं ते माझं आणि जे माझं ते तुझं हे ठरलंय ना मग आपलं. मग तुझा ताप माझा झाला म्हणून बिघडलो कुठं त्यात? हे बघ पायलट, जग इकडचं तिकडं झालं तरी मी तुझ्या मागं असेन. तसं नाही ग, पण मी पण नाही का बिन नाही आता. आणि पायलट तू मुख्यमंत्री व्हायचं ठरलंय तर तू व्हायचं, आणि मी मिसेस मुख्यमंत्री व्हायचं ठरलंय तर मी होणारच. सुमे, आज तुला तुझं घर ताब्यात मिळालं. आता उद्या तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे. काय? माझी एक अत्यंत जवळची आणि आवडती व्यक्ती येणार आहे उद्या. कोण रा? कळेल उद्या कळेल. पायलट सांग की, आपल्यात काही लपवून ठेवायचं नाही असं ठरलंय ना वा? अगं लपवत नाहीये ग, पण मी काय म्हणलं सरप्राईज कळेल उद्या. सांग की पायलट कोण येणार आहे? उद्या कळेल म्हणतो ना, कळेल. ठीक आहे, उद्या तर उद्या. सुरेश, आजच्या आज आपण घर सोडायचं. आजच्या आज? होय, आजच्या आज. ऐक यार, मला लय भ्या वाटायला लागलं यार. असं घाबरल्यागत वाटायला लागलंय. का मला माहित नाही. आपण आजच्या आज घर सोडायचं म्हणजे सोडायचं. सुरेश, उगाच आपल्यामुळे सुमीच्या संसारात बॉम्ब नको व्हायला रे. अरे जाऊ की बबन, पण हे प्रकरण तर ठीक होऊ दे. नाही, मला काय माहित नाही. आपण घर सोडायचं म्हणजे सोडायचं. असं काय डोक्यात खोळ घेऊन बसलायस? सुमे, तू बाबने बघ डोक्यात खोळ घेऊन हटून बसलाय. आजच्याच घर सोडायचं म्हणतोया. काय झालं रे? आम्ही दोघांनी ठरवलंय हे घर सोडायचं. बाबा पायलट आज खुश आहे तेव्हा त्याला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही. अगं पण मी काय सांगितलं एकदा, आता काय बी बोलायचं नाही. नरसू, झाली ना सगळी तयारी? हो ताई. सगळी तयारी झालीये माझी. म्हणजे शालूनी खानावळवालीच्या बॅगा भरायला घेतल्या. आपण फोन केला की दुसऱ्या मिनिटाला आपले सगळे साक्षीदार इथं हजर होतील. मी फक्त तुझ्या आदेशाची वाट बघतोय. शाब्बास नरसू, वा छान. हा कर फोन, जमव सगळ्यांना. हो ताई, आज काही ती खानावळवाली तुझ्या हातातून वाचत नाही. वा. हॅलो, मामनजी घ्या चहा घ्या. काय झालं मामनजी? काय झालं? एकदम काळजीत असल्यासारखं वाटतंय. कसली काळजी आहे काय? तुझी माझी कसली काळजी? मामनजी, मला पायलटनं ते कारखान्याचं प्रकरण विसरून जायला सांगितलंय आणि मी माझ्या नवऱ्याचं ऐकायचं ठरवलंय. सुमी, माझा नवरा माझी साथ देतोय. तुमच्यासारखा सासरा माझ्या मागं खंबीर उभा आहे. सासूबाईंचा माझ्यावर विश्वास आहे. आता तुम्ही सगळी माझ्या मागं असल्यावर मला काळजीचं काय कारण आहे का तुम्हीच सांगा. आणि तुमची ही लेक तुमच्या माग आहे म्हटल्यावर तुम्ही बी अजिबात काळजी करू नका.
सुमी, तुला फसवायचं राजकारण सुरू आहे. कसलं राजकारण? आणि मामांजी, जवळ मी खरी आहे आणि जवळ पायलट तुम्ही सासूबाई माझ्या संगत आहे, मला घाबरायची काहीच गरज नाही. घरातलीच माणसं तुझ्या विरोधात आहेत. हं? एवढी सगळीजण कशी काय आलीत? सुमी, आता काही खरं नाही. अनुराधाने शेवटी डाव साधला. म्हणजे हे सगळं तुला एकटीला पाडून घराबाहेर काढायचं राजकारण सुरू आहे सुमी. काय हो, राजकारण कोण करतय? अनुराधा. सासूबाई, पण का? सुमी मॅडम, तुम्हाला आज घरात बोलवलंय. बबन, तात्या, काय रे? तुम्हा दोघांना ताई मॅडमने आज बोलवलंय. चल चल. या तुमच्या तिघांच्या माहितीसाठी सांगते, मी राजकारण कोळून प्यायले. तुम्हाला काय वाटलं, मला तुमचं राजकारण कळत नाही? कसलं राजकारण? कसलं राजकारण? सगळं करून सवरून आता मलाच विचारतेस? सासूबाई, जे बोलायचं ते स्पष्ट बोला. तू या घरात कशासाठी आलीस? तुमच्या पोरासंगत लगीन झालं म्हणून. पण लग्न कशासाठी केलंस त्याच्याशी? अहो पण काय झालं इनबाई? खबरदार मला इनबाई म्हणालात तर. तुमची लायकी आहे का ती? सासूबाई, माझ्या तात्यांची लायकी काढायचा काही संबंध नाही तुमचा. का नाही? तुम्ही तुमची लायकी दाखवून दिलीत आणि मी ती ओळखली. आता चुपचाप हे घर सोडून जायचं. नरसो, हा ताई. ताई, सगळं साहित्य भरलं या बॅगांमध्ये. या बॅग घ्या आणि चालायला लागा. अनुराधा, अगं काय सुरू आहे? या भिकारी लुटारू लोकांचं पितळ उघडं पडलंय आता. सासूबाई, आवाज खाली. ह्या घरात आवाज वाढवायची लायकी आहे का तुझी? सुमे, तू का बस की? आपण काय झालं हे सांगा की. माझं घर लुटायला आलाय तुम्ही. ताईच्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतलाय तुम्ही. तुमच्यासारखी खोटारडी माणसे या जगात शोधून सापडणार नाहीत. मामासाहेब, ताई मॅडमने काय सांगितलं आता? आवाज खाली म्हणजे आवाज खाली. नरसोरी, बघत काय बसलायस? बाहेर फेकून देत्या बॅगा ह्यांच्या सकट. लक्ष्मण, भरत, एखाद्या बॅगा बाहेर. असं बाहेर फेकून देणं एवढं सोपं वाटतं काय? मी लगीन करून आली या घरात. लग्न नाही, खोटेपणा केलायस तू. माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवलंस आणि या घरात शिरलीस तू. सासूबाई, तुमचा खरा उद्देश लक्षात आलाय माझ्या. पैशासाठी लग्न करणारी मुलगी आणि पैशासाठी मुलीचा सौदा करणारा बाप, यांना माझ्या घरात जागा नाही. नरसू, उचल त्या बॅगा आणि फेकून दे यांना. अनुराधा, मी काय म्हणतोय, समोर आल्यावर घेऊया का निर्णय? काही गरज नाहीये. त्याला जर अक्कल असती ना तर ही वेळ आलीच नसती. भरत, लक्ष्मण, एका या खानावळवालीला बाहेर आणि बरोबर तिच्या आचार्याला पण. अरे ऐकलं नाही का मी काय सांगितलं ते?
पायलट येऊस तर मी इथनं कुठंच जाणार नाही.